आता घरून येताना मी आजूबाजूला पाहत होतो, वाघाचं कातडं पांघरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे, पण बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं चित्र मी आज पहिल्यांदा पाहिलं. गाढवावरती किती शाली टाका, गाढव ते गाढवच. आणि जसं आता संजय राऊत यांनी उल्लेख केला, अमित शहांचा जोड्याचं भार वाहणारे गाढव. जाऊ द्या, त्यांना जोडे लाख लाभोत. जनता पण मारणार एक दिवस, तो दिवस पण काही लांब नाहीये. आज मुद्दामून ही सभा हा मेळावा अनेक जण सांगत होते की कसा घेणार. म्हटलं जसा नेहमी घेतो तसाच घेणार. आणि आजपर्यंत जेवढा जसा मोठा मेळावा झाला त्याहीपेक्षा मोठा मेळावा आज होणार. मला माहिती आहे सगळीकडे चिखल झालेला आहे. याचं कारण कमळाबाई. आता तुम्ही म्हणाल पावसाचा आणि कमळाबाईचा काय संबंध. पण कमळाबाईच्या कारभाराने कमळाबाईंनी स्वतःची कमळं फुलवून घेतलेत, पण जनतेच्या आयुष्याचा चिखल करून टाकलेला आहे. आणि अंबादास, तुम्ही शेतकऱ्यांचा विषय पूर्ण मांडलात. जी हालत शेतकऱ्यांची झाले त्याची थोडीशी चुणूक आपल्याला येईल या पावसात दिसताना आणि चिखलात बसल्यावरती. घरादाराचं संपूर्णपणे चिखल झालेलं आहे त्यांच्या. शेतकऱ्याची शेतजमीन तर वाहून गेलीच, पण घरादारामध्ये सुद्धा चिखल घुसलेला आहे. राहायचं कुठे. शेतकरी जो आपल्याला अन्नधान्य देतो, 2 घास देतो, तो शेतकरी आज विचारतोय की आम्ही खायचं काय. ही अशी परिस्थिती यापूर्वी कधी आलेली नव्हती. हे एवढं मोठं संकट. आजपर्यंत मराठवाडा हा अवर्षणग्रस्त होता, आता तिकडे अतिवृष्टी झालेली आहे. अतिवृष्टी म्हणजे आपत्तीग्रस्त. आणि मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतोय, सर्व शिवसैनिकांना आवाहन करतोय, हे संकट फार मोठं आहे. जसं लिंबाळा दाऊला भूकंप झाला होता आणि शिवसेनेने एक गाव आपण दत्तक घेतलं होतं. राऊते साहेब तुम्ही होतात, खैरे साहेब होते. आपण अर्थात आपल्याकडे सरकार नाहीये, पण जी काय करता येईल ती फुलाची पाकळी ही मराठवाड्याच्या शेतकऱ्यासाठी आणि उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांसाठी देऊ. अगदी मोठी बाग जरी नाही तरी काही जणांच्या आयुष्यात एखादं फुल जरी आपण फुलवू शकलो तरी मी म्हणेन आपल्या आयुष्याचं सार्थक झालं. हे करायला पाहिजे. कारण आजचे जे मुख्यमंत्री आहेत, मी काल मुद्दामून प्रेस कॉन्फरन्स घेतली. माणसं कशी बदलतात बघा. आपलं राज्य होतं तेव्हा हेच बोंबलत फिरत होते, ओला दुष्काळ जाहीर करा. आणि आता ते मुख्यमंत्री झाल्यानंतर बोलतायत की ओला दुष्काळी संज्ञाच नाहीये. नसेल, पण जनता संकटात आहे. खड्ड्यात घाला तुमच्या संज्ञा, पण त्यांना पहिले मदत द्या. मी कालही बोललोय, आधीही बोललोय, आजही परत बोलतोय की सगळे निकष बाजूला ठेवा आणि ज्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत ही केलीच पाहिजे. ज्याप्रमाणे आपलं सरकार होतं तेव्हा मी कोणीही न मागता, कोणताही निकष न लावता शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती. काय निकष होते तेव्हा, पण माझं कर्तव्य म्हणून मी ते केलं होतं. आणि निवडणुकीच्या तोंडावरती नाही तर एकमेव माझं अधिवेशन जे झालं होतं मुख्यमंत्री म्हणून नागपूरला, त्या पहिल्या नागपूरच्या अधिवेशनात मी कर्जमुक्ती जाहीर केली आणि कालबद्ध स्वरूपात ती पूर्ण करून दाखवली होती. तशी तुम्ही कर्जमुक्ती करा. अजून यांची 2017 साली जाहीर केलेली कर्जमुक्ती अजून होते. अजून शेतकरी प्रतीक्षेत आहेत, लाभ कधी मिळणार. ते पण गेलं पाण्यात चढून. पण 2017ची कर्जमुक्ती अजून होत नाहीये. आणि आपण कर्जमुक्त केलं होतं शेतकऱ्याला. दरम्यान कोरोनाचं संकट आलं आणि एक गोष्ट थोडीशी राहिली होती, ज्याची सुरुवात केली होती की जो नियमित कर्ज परतफेड करतो त्याला 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी म्हणून आपण त्याला द्यायला सुरुवात केली होती.
आपण सुरुवात केली आणि या गद्दारांनी त्यांच्या राशी पळवल्या आणि निघून गेले सुरत गुवाहाटीला, म्हणून ते अर्धवट राहिलं. पण आज आपला हा दसरा मेळावा होतोय. आणखीन 2-4 दसरा मेळावे झालेत. बाकीच्यांबद्दल मला काही बोलायचं नाहीये, पण विशेषतः संघाचा जो दसरा मेळावा झाला त्या संघाच्या दसरा मेळाव्याबद्दल मी जरूर बोलणार आहे. कारण 100 वर्ष ही काही थोडी थोडीची वर्ष नाहीये. आज काय योगायोग आहे कल्पना नाही मला, पण संघाची 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि नेमकी गांधी जयंती आहे. हा काय योगायोग म्हणायचं की काय मला कळत नाही. पण जशी संघाला 100 वर्ष होत आहेत तसेच आज एक ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी म्हणा, समाजसेवक म्हणा, जी पारेख यांचं दुर्दैवी निधन झाले. त्यांना सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने एक आदरांजली आणि श्रद्धांजली वाहतो. कारण अशी लढणारी माणसं आता कमी होत चाललेली आहे. जो लढेल तो तुरुंगात जाईल, ही अशा पद्धतीने यांची सरकारची आता नीती आणि वाटचाल सुरू झालेली आहे. जसं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असाल की या कालच्या अधिवेशनात जनसुरक्षा कायदा आणला गेला. सर्वांनी विरोध केला. आपण केलाच पाहिजे, तो लागू होऊ देता कामा नयेच. मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या चेला चपाट्यांनी त्याची मखलाशी केली की हा कायदा असं काही एकट्यासाठी नाही, सगळ्या संघटना जर कोणी अति डावे, कडवे डावे, आम्ही कडवे डावे वगैरे ओळखत नाही, आम्ही देशद्रोही आणि देशप्रेमी दोनच जणांना ओळखतो. पण तुम्ही नुसतं आम्हाला तोंड देखल्या काहीतरी कारण सांगणार असाल तर उदाहरणासकट सांगतो की कसा गैरवापर होतोय. सोनम वांगचुक एक चांगला देशभक्त, सोनम वांगचुक या माणसाने अतिशय दुर्गम भागात लेह लडाख, जिकडे कडाक्याची थंडी, नुसती कडाक्याची नाही, हाडं मोडतील अशी थंडी असते, त्या थंडीमध्ये आपले जवान नीटनेटके राहावे, त्यांना काहीतरी उबदार एक आडोसा मिळावा म्हणून सोलार टेक्नॉलॉजीवरती त्यांना छावण्या बांधून दिल्या. ती टेक्नॉलॉजी त्यांनी दिली. पाण्याचं दुर्भिक्ष होतं, ते दुर्भिक्ष होऊ नये, पाणी मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी आईस तुपाची योजना आणली. काल परवापर्यंत जे मोदींची स्तुती करत होते, पण त्यांनी आंदोलन सुरू केलं का? न्याय हक्कासाठी. लेह लडाखला न्याय हक्क मिळालाच पाहिजे. न्याय हक्क ही लोकशाहीतली मूलभूत गरज आहे आणि न्याय हक्कासाठी त्यांनी लढाई करत होते, करतायत. उपोषण चालू ठेवलं होतं, पण सरकार ढुंकून बघायला तयार नाही. मग पेटले सगळे. काय त्याला आता जेनजी जसं नेपाळमध्ये पेटले, लेह लडाखमध्ये रस्त्यावरती आले आणि मोदी बाबांनी त्यांना सरळ उचलून रासुकाखाली आग टाकून दिलं. जा, 1 वर्ष आता बाहेरच पडणार नाही. हा जनसुरक्षा कायदा, हम करे सो कायदा, तोच आपल्याला तोडून मोडून टाकायचा आहे. तोच तोडून मोडून टाकायचा आणि टाकलाच पाहिजे. कारण मोदींची स्तुती करत होते तोपर्यंत वांगचुक हे देशद्रोही नव्हते, पण त्यांच्यावरती आता आरोप ठेवले की तुम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन आलात, एका शिष्टमंडळातनं ते पाकिस्तानला गेले होते म्हणून देशद्रोही म्हणून जर वांगचुक यांना अटक होणार असेल तर नवाज शरीफचा केक गपचूप जाऊन खाऊन येणाऱ्या मोदींना काय म्हणायचं, ह्या सुद्धा प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. न्याय हक्क मागणं हा या देशामध्ये देशद्रोह होतोय. आणि म्हणून काही वेळेला असं वाटतं की या सगळ्या कमळाबाईंनी चिखल करून ठेवलाय. जो म्हणतोय ते तुम्हाला आता कळेल. एक एक गोष्टी मी तुम्हाला सांगेन तसं.